म्हटलं दादा जरा माझं तुमच्याकडे एक काम आहे. काय सांगा. कारण मी कधीच कोणाला काम नाही सांगितलं, कधी कोणा मंत्र्याला फोन नाही केला. हालाकी आमचे शेजारी बाळासाहेब थोरात होते, ते आम्हाला नेहमी आवाज राहिले. जयंत पाटील होते, पण वैयक्तिक संबंध ठेवले मी त्याच्यात काम किंवा हे आपलं चालाकीचे काम मी कधी केले नाही. मला पहिल्यांदा आणि यांनाही माहीत होतं मी काही काम सांगणार आहे म्हणून. हे पूर्वा बघत बसले. मी म्हटलं माझा भाऊ गेला, तुम्हाला ते माहीतच आहे, त्याचे हे दोन काम आहे, आम्हाला निधी पाहिजे. आम्ही निधी कोण देणार? तुझा भाऊ गेला एकदा राजकारणातून माणूस संपला, मग काही नसते, कोण द्यायचं. दादाने त्या 2 कामावर बिझनेस काढली आणि तिला सांगितलं लगेच हे काम झालं. 6 महिन्याच्या आत माझे काम झाले. आज ते उद्यान इतकं सुंदर, एकाला 11 कोटी, एकाला 5 कोटी दादा दिली. मला म्हटलं दादाच्या नेहमी मी आवडी जगते, तिकडे आले मला सांगायचे वेळोवेळी साक्षी आहे ताई, मला तुम्ही ग्लास हे करून द्या, पण करून द्या ताई. मला इथे आल्या घरी की मला आवर्जून सांगायचे. एक वेळ लाडू 2च वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नागपूरला ॲडमिशन होतं आणि लाडू पाठवलेले. मी इकडे होती गावाकडे आणि डबे करणारे कोणी होते घरी. तर त्यांनी ओंकारला विचारलं, अरे लाडू कुठे आहे? म्हटलं लाडू नाही आली. पण तू इथं कशाला आला? स्वयंपाकाला आला का? लाडू नाही तुला असं नाही. म्हटलं मी नाही घरात काही करते. म्हणजे अजूनही काहीच करते. बरं काही असो, मला रात्रीतून लाडू पाहिजे. तिथून 300 किलोमीटरवर माहेर आहे. तिथे माझ्या वहिनी यशीच्या आईने लाडू बनवले, रात्री लक्झरी पाठवले, सकाळी ड्रायव्हर गेला, लाडू आणले आणि दादाकडे पोचले.